अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सरळ सेवा पदभरतीसाठी अजून एक परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की लिपिक, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या पदासाठी आहे. विस्तृत जाहिरात याची प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. यामध्ये बघा, क्लर्कचं क्लेरिकलचं पद भरलं जात आहे. 687 जागा आहेत. वाहन चालक सब ऑर्डिनेट जे केडर असतं त्याच्यासाठी 4 जागा आहेत आणि सुरक्षा रक्षकसाठी 5 जागा आहेत. अशा 700+ वॅकन्सी याच्यामध्ये भरल्या जात आहेत. तर या पदांसाठी तुम्हाला वेतन जे असणार आहे परमनंट पदांप्रमाणे असणार आहे, प्लस सर्वच तुमचे भत्ते वगैरे देखील याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी दिले जातात. शैक्षणिक पात्रता जर आपण या पदांसाठी बघितली तर जसं की क्लर्क हे जे पद आहे या पदासाठी 21 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेची तुम्ही पदवीधर पाहिजेत. पदवी किमान 50% गुण मिळून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा बी श्रेणीमध्ये तुमची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचसोबत तुमच्याकडे MSCIT असणं गरजेचं आहे किंवा MSCIT नसेल तर जसं की CCC वगैरे असेल तरी देखील चालेल. तर बघा, ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे लिपिक पदासाठी. आता बघा, यासाठी कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही. लिपिक पदासाठी जवळपास 650पेक्षा जास्त जागा आहेत या पदासाठी. लिपिक पदासाठी कुठलीही अनुभवाची आवश्यकता नाही, फक्त ग्रॅज्युएशन तुमचं असणं गरजेचं आहे आणि MSCIT. त्याचबरोबर जर तुमच्याकडं यापैकी डिग्री असेल तर त्यांना प्राधान्य अगोदर असेल, जसं की MCOM, MBA, बँकिंग किंवा फायनान्स, LLB असेल, DLT असेल. त्याचसोबत या ठिकाणी बघा, बँकेतील कामकाजाचा अनुभव असेल तर यांना प्राधान्य असेल, परंतु हे कंपल्सरी नाही. फक्त पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ही झाली लिपिक पदाची पात्रता. आता बघा, वाहन चालक हे जे पद आहे फक्त पुरुषांसाठी आहे. सबऑर्डिनेट केडरमधलं पद आहे. 21 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे. याच्यासाठी तुमचं फक्त 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. परंतु त्यासोबत मात्र तुमच्याकडं हलके मोटर वाहन चालन, ज्याला आपण LMV म्हणतो, लाईट मोटर व्हेकल म्हणतो, तो ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्याचसोबत मात्र तुमच्याकडं 3 वर्षीय हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव मात्र त्यांनी मागितलेला आहे आणि वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ पास्ट रेकॉर्ड हा स्वच्छ असणं गरजेचं आहे. मोटर वाहन सर्वसाधारण देखभाल व दुरुस्तीचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही सदृढ व निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. त्यासोबत तुम्हाला मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणं देखील आवश्यक आहे. तर हे झालं ड्रायव्हर या पदासाठी तुमची पात्रता. त्यानंतर बघा, आता सुरक्षा रक्षक सबऑर्डिनेट केडरमधलं पद आहे. हे देखील फक्त पुरुषांसाठीच आहे. 21 ते 45 वर्ष वयोमर्यादा आहे. कोणत्याही शाखेची तुम्ही पदवीधर आहात किंवा आर्मी ग्रॅज्युएट आहात तरी देखील अप्लाय करू शकतात. मात्र तुम्ही उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झाल्याच्या अधिकतम 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. बँक सुरक्षा रक्षक म्हणून 3 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे. हे प्राधान्य कंपल्सरी नाही. गन लायसन असल्यास प्राधान्य असणार आहे, हे कंपल्सरी नाही. कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही आहात तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात या ठिकाणी. त्यानंतर बघा, आता ही जी भरती होते या ठिकाणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यासाठी. बघा, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्यांच्यासाठी भरती होते. परमनंट पदांसाठी या ठिकाणी ही भरती आहे. फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अप्लाय तुम्हाला करायचं आहे. यासाठी तुम्हाला 27 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. इथून पहा, नवीन नोंदणी करून तुम्हाला ही ॲप्लिकेशन करता येणार आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात. तर बघा, आता परीक्षा शुल्क यासाठी काय असेल मग, जसं की या ठिकाणी पहा, क्लेरिकल पदांसाठी 749 रुपये, वाहन चालक पदांसाठी 696 रुपये आणि सुरक्षा रक्षकसाठी देखील 696 रुपये इतकं ह्या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शुल्क असणार आहे. मग याची निवड प्रक्रिया कशी होईल, तर बघा, सर्व श्रेणीतील पदांकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. बघा, 100 गुणांची तुमची निवड प्रक्रिया असेल, त्यापैकी 90 गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा होईल. 90 प्रश्न असतील, एक प्रश्न एका मार्कासाठी असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. 90 मिनिटाचाच वेळ तुम्हाला असेल. मग याचा सिलेबस काय काय असेल बघा, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी यावरती तुम्हाला प्रश्न असतील. याच्यासाठी तुम्हाला मराठी माध्यमच असणार आहे. मराठी माध्यमातूनच तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. त्याच्यानंतर बघा, तुमची 90 गुणांची परीक्षा झाली ऑनलाईन की त्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात की 10 गुणांची काय होईल, तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल. मग याच्यामध्ये 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत तुमची तोंडी मुलाखत होईल आणि 5 गुण हे तुमचे शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादीसाठी तुम्हाला दिले जातील. कशा पद्धतीने असतील बघा, जसं की तुमचं MCOM झालं आहे, MBA झालं आहे, बँकिंग झालं आहे,
त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 गुण असेल. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं DTL झालं आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉजमध्ये झाला आहे, अशासाठी 1 गुण असेल. त्याचबरोबर या ठिकाणी बघा GDC अँड झालेला आहे तर 1 गुण असेल. बँकेतील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला 2 गुण असतील, ज्याच्यामध्ये पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टी स्टेट पतसंस्था, फायनान्स कंपन्या, सर्व संस्थांमधील अनुभव तुमचा ग्राह्य धरला जाईल, त्यासाठी 2 गुण असतील. असे एकूण 5 गुण हे तुम्हाला शैक्षणिकसाठी असतील आणि 5 गुण हे तोंडीसाठी असतील, असे 10 गुण झाले. आणि तुमची 90 गुणांची काय होईल, लेखी परीक्षा. तर हे 10 आणि हे 90 अशा मिळून 100 गुणांची ही निवड प्रक्रिया तुमची असणार आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्यासाठी निघालेली आहे. यासाठी अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही जाहिरातची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.